अक्षर विज्ञान आणि स्वरमाला हा शब्द एकच आहे. फक्त असं आहे, स्वर जी आहेत ही आपली 52 स्वर आहेत. हो. मग आपण त्याच्यातली व्यंजन आहेत आणि स्वर ही सगळी मिळून ती 52 अक्षरं तयार होतात. अक्षर म्हणजे जे आहेत, तुम्ही एखादं अक्षर म्हटलं, त्याला जर तुम्ही बाजूला काही लावलं तर काहीतरी अर्थ शब्द तयार होईल. पण त्याला काहीच नाही, नुसतं अ म्हटलं, काहीच नाही. अ म्हणजे काय? त्याला व्हायब्रेशन काहीच नाही. काहीच नाही. अ बरोबर. म्हणजे आज की उद्या, अ पासून आज होणार, सगळी शब्द तयार होणार, म्हणजे काहीतरी त्याला सपोर्टिंग काहीतरी पाहिजे. बरोबर. पण तुम्ही जेव्हा एखादं बीजाक्षर म्हणता तर तुम्हाला लगेच क्लिक होतं की नाही, हे बीजाक्षर याच्यातलं आहे, हे त्यातलं आहे, म्हणजे आपण कुठेतरी ते सांगू शकतो आहोत. आणि आपण हे का सांगतो आहे की जेव्हा तुम्ही हे बीजाक्षर म्हणतात त्याच्या मागची भूमिका आहे की आपल्या बाहेरच्या जगात 5 तत्व आहेत. मग आपल्या शरीरात देखील पंचमहाभूत आहेत. बरोबर. अग्नी, वायू, हो, अगदी बरोबर. पृथ्वी, आकाश, जल हे सगळे आपल्या पण शरीरात आहेत. मग ती आणि ही आपल्या कनेक्ट व्हायला काहीतरी पाहिजे आहेत. मग आपली ही अक्षरं जी आहेत याच्यात सुद्धा ती तत्व आहे. म्हणजे तुम्ही जी स्वर म्हणतात त्यात सुद्धा ती तत्व आहे. म्हणजे प्रत्येक स्वरांमध्ये तत्व आहे. मग आपल्या शरीरातलं कुठलं कमी झालंय हे आपल्याला कळत नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की माझ्यातलं जलतत्व कमी झालं, माझ्यातलं अग्नितत्व कमी झालं, हे आपल्याला माहित नाही. किंवा वरतून जे आपण घेतोय ब्रह्मांडातून ते आपल्याला कळत नाही की ब्रह्मांडातून कुठलं आलंय माझ्या शरीरात, ते पण आपल्याला होत नाही. पण आपण जेव्हा स्वरांवर काम करतो तेव्हा ती 5ही तत्व आपल्याला रोज मिळत असतात. अँटीबायोटिकच आहे एक प्रकारचं, जी काही कमी जास्त शरीरात झालं असेल ते बॅलेन्स करण्याचं काम करतो. म्हणून ही साधना रूपात आपण घेतो आहोत. आता कसं आहे की जेव्हा तुम्ही कुठल्याही तत्वांचा अभ्यास करता, जसं आकाश तत्व आहे, पृथ्वी तत्व आहे, जलतत्व आहे, वायू तत्व आहे आणि अग्नितत्व, त्या प्रत्येकांकडे काही काही कार्य दिलेली आहे आणि त्या कार्यातूनच हे सगळं निष्पन्न झालेलं आहे.